चला तर नेहमीचे पदार्थ खाऊन बोर झालं तर असं काहीतरी नवीन खमंग बनवा. तर इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ जे आहे ते 2 पळ्या म्हणजे 2 वाटी घेतलं तरीसुद्धा चालते. तर इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन झालं की इथं छोट्या वाटीनं 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण त्याच वाटीनं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचे, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि इथं आपण भरपूर अशा तीळ टाकून घेणार आहोत. अगदी भन्नाट आहे त्या साहित्यामध्ये पोटभरीचा आणि खमंग नाश्ता बनून तयार होणार आहे. तर इथं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं राहिलेलं आहे. तर आता इथं आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा इतकं मी ह्या ठिकाणी मीठ टाकणार आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता किंवा हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा छान लागते. नक्की ट्राय करून पहा. तर इथे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. घट्टसर जसं नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला घट्टसर पीठ मळायचं. जास्तही नाही खूप घट्टही नाही. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी ह्या ठिकाणी आता गोळा तयार करून घेणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळं सर्वांचे सुरुवातीला मनापासून खूप खूप धन्यवाद. इतक्या लांबवरनं अगदी बाहेर देशातून सुद्धा आपल्याला कमेंट आलेल्या आहेत. त्यामुळं खूप आनंद होतो जेव्हा असं आपली रेसिपी कुठंपर्यंत पोहोचते आणि लोक जेव्हा पाहतात आणि कमेंट करतात तेव्हा खूप आनंद होत असतो. कारण एक रेसिपी बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते. हे जेव्हा आपण बनवतो तेव्हाच आपल्याला कळत असते. आणि जेव्हा लोक पाहतात तेव्हा कमेंट करतात तेव्हा थोडा कुठंतरी आपल्याला आनंद होतो की आपली रेसिपी कुठंपर्यंत तरी पोहोचलेली आहे. तर इथं आपलं पीठ जे आहे ते छान मळून झालेलं आहे. आता त्यामधले छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला. तुम्हाला सुरुवातीला मी गोळा एक घेऊन लाटी बनवून दाखवेन. त्यानंतर त्यापेक्षाही खूप सोपी ट्रिक आहे ती तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर लहान मोठे ज्या आकारात बनवते त्या आकारात आपण गोळे बनवून घेऊ शकतो. तर छोट्या आकाराचाच मी गोळा घेतलेला आहे आणि एक लाटी बनवून दाखवते. तर असा हाताने लाटी जेव्हा बनवत बसतो तेव्हा खूप वेळ लागतो आणि मी तर हा व्हिडिओ सकाळच्या टाईममध्ये शूट केला आहे. अगदी टिफिनच्या टाईममध्ये शूट केलेला आहे आणि तीच रेसिपी तुम्हाला आज मी शेअर करत आहे. तर इथे लाटी तर झाली पण इतकी गोल झालेली नाही. पण माझ्या मुलाला तर अगदी गोल गरगरीत हवी असते आणि फुगायला पण नको. अगदी कडक मस्त पापडी टाईप पाहिजे असते. त्यामुळं मी आज त्या ट्रिकनं बनणार आहे. जर तुम्हाला खूप गुबगुबीत हवी असेल तर जेव्हा आपण लाटी बनवतो तेव्हा थोडीशी जाडसर ठेवायचं आहे. खूप पातळ बनवायची नाही. तर खूप पातळ बनवतं ती फुगणार नाही इतकी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटी ही पातळ किंवा जाडसर करू शकता. तर इथं ही ट्रिक वापरलेली आहे की एक वाटी घेतली, खूप मोठी लाटी बनवलेली आहे आणि त्यामध्ये छोट्या वाटीनं आपण ह्या ठिकाणी आकारात बनवून घेणार. एकाच आकारात बनतील आणि एकसारखे बनतील आणि बनवताना सुद्धा वेळ लागणार नाही. मोठी लाटी बनवून घ्या आणि वाटीनं आपण असं करून घेतलं तर खूप लवकर आणि खूप जास्तीचे आपण हे पापड्या बनवू शकतो. तुम्ही पुरी म्हणलं तरीसुद्धा चालते, पण माझा मुलगा त्याला पापडीच म्हणतो आणि छान सॉससोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट लागतात. कमी वेळामध्ये झटपट आपण ह्या बनवू शकतो. जेव्हा चपाती भाजी बनवण्याचा कंटाळा येतो किंवा वेळही नसतो तेव्हा हा नक्की ट्राय करण्यासारखा पर्याय आहे. तर इथं मी आता छान लाटून घेतले आहे. त्याच पद्धतीनं आता मी सर्व पापड्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहे फटाफट. तर इथं सर्व लाट्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता बघू शकता ह्या ठिकाणी मस्त एकाच आकारामध्ये छान लाट्या बनवून तयार आहेत. अगदी तुम्हाला कुठल्या सणासुदीला असं जेव्हा पुऱ्या बनवतात तेव्हासुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरता. ती छान पर्याय आहे. तर इथं सर्व लाट्या ज्या आहेत माझ्या अगदी 5 ते 7 मिनटामध्ये सर्व लाटून झाल्या होतात. जास्त वेळ लागत नाही. जेव्हा एकटे असतो आणि खूप साऱ्या आपल्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करा. कारण किचन ओट्यावरती साफ स्वच्छ करून केल्यानंतर काही फरक पडणार नाही. तर इथं मोठी लाटी या ठिकाणी मी बनवून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आता सर्व पापड्या ज्या आहेत त्या मी या ठिकाणी आता कट करून घेणार आहे एक वाटीनेच. तर बोलता बोलता अगदी पूर्ण पिठाच्या लाट्या 2 लाट्यामध्येच संपलेल्या आहेत. जास्त वेळ लागलेला नाही. पाहू शकता या ठिकाणी अगदी फटाफट त्यापेक्षाही मोठी लाटी इथं बनवलेली आहे आणि वाटीने आपण छान गोल आकारामध्ये ह्या काढून घेतलेल्या आहेत. आता दिसायलाही सुरेख दिसतात आणि वेळही कमी लागतो आणि झटपट बनवून तयार होतात आणि मुलंही जेव्हा घाई करतात तेव्हा तर खूप छान पर्याय आहे. चला तर आता मी प्लेटमध्ये सर्व पापड्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या आहेत. गॅसवरती तर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. जास्तीचंही तेल लागत नाही. अशा पापड्यांना बिलकुल तेल लागत नाही. तर छान कडकडीत तेल गरम करून आपण मीडियम ठेवून आपण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. जास्त तुम्हाला टम्म फुगवायचे असतील तर थोडी जाड लाटी ठेवा. मी अगोदरच सांगितलेलं आहे. पण ह्या ठिकाणी पापड्या बनवायच्या
जास्त कुरकुरीत जास्त नरमही पडणार नाहीत, असं मीडियम टाईपमध्ये मी हे बनवलेले आहे. जास्त कुरकुरीत बनवायचं म्हणलं तर थोडं टोक मारलं तर बिलकुल ते फुगत नाहीत किंवा नरमसुद्धा पडत नाही, अगदी कुरकुरीत होतात. पण इथं आपण मीडियम बनवलेलं आहे. तर इथं अशा पद्धतीनं 2 ते 3 टाकून आता मी हे तळून घेणार आहे. तर यामधले सुद्धा काही जाड झालेले जे असतील ते अगदी छान टम्म फुगत आहेत. पाहू शकता या ठिकाणी मस्त पुरी झाल्यासारखं झालेलं आहे, अगदी टम्म फुगले. तर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत थोडंसं मस्त तळून घ्यायचं आहे. घाईनं काढलं तर नरम होऊ शकतात. तर चला बोलत बोलत पटकन आता हे सर्व पापड्या ज्या आहेत त्या मी आता तळून घेणार आहे. जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेन सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आहे का नाही सोपी पद्धत, तुम्हाला थोडी आवडली असेल प्लीज लाईक करायला विसरू नका किंवा कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर आता ह्या ठिकाणी फटाफट सर्व पापड्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलं असेल की किती खमंग ह्या पापड्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला थोडा व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथं फुगलेली पापडी तुम्हाला मी कट करून दाखवलेली, अगदी मस्त नरमसुद्धा झालेली आहे. दुसऱ्या कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्हाला थोडा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.